5,000ची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील 2 अधिकारी रंगेहात अटकेत. दिग्रसमध्ये अँटी करप्शन ब्युरोची मोठी कारवाई, उपअधीक्षक व भूमापक अडकले. दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना 2 लोकसेवकांना रंगेहात अटक केली आहे. बक्षीसपत्रातील फेरफार करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक व भूमापकावर ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सखाराम नरसिंग पवार, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस आणि आशिष काशीनाथ शेलोकर, नजर परीक्षक भूमापक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस अशी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीच्या मालमत्तेचे बक्षीसपत्र असल्याने त्यांनी त्यातील फेरफार करून घेण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस येथे अर्ज केला होता. या कामासाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या भूमापक आशिष शेलोकर यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागणी केली. या लाच मागणीबाबत तक्रारदाराने यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानंतर उपअधीक्षक सखाराम पवार व भूमापक आशिष शेलोकर यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. इंडिया न्यूज R7 साठी अर्जित महिंद्रे पाटील.